आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा आणि त्याचबरोबर पद्मा बोलत आहेत. ऊर्जाने आता पद्माला नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत ते मिळवून दिलेले आहेत. कुठेतरी पद्माला त्याचा आधार मिळणार आहे, कारण गेली 6 महिने झालं पद्माची जी अवस्था होती ती ऊर्जाने पाहिलेली आहे. तर इकडे दिग्विजय शिर्के हे हर्षवर्धनला भेटायला आलेले आहेत आणि त्या माणसाच्या मनात सुडाची आग पेटलेली आहे. तो स्पष्टपणे हर्षवर्धनला सांगत आहे की काहीही झालं तरीही ऊर्जाला घराबाहेर काढायचं, आणि जर तुम्ही काढू शकला नाहीत तर मी स्वतः तिच्या हाताला धरून तिला फरफटत बाहेर काढणार आहे. तर इकडे ऊर्जा आणि शौर्य डेटवर गेलेले आहेत, आणि जेव्हा ऊर्जा आणि शौर्य फिरायला गेलेले असतात दोघंही कुल्फी खात असतात, आणि त्याचवेळी ऊर्जाच्या हातातली कुल्फी खाली पडते. तर शौर्य त्याची कुल्फी जी आहे ती ऊर्जाला भरवतो, आणि त्यानंतर दोघंही एकमेकांना वचन देतात. एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही असं वचन शौर्य आणि ऊर्जा एकमेकांना देत आहेत. कितीही अडचणी आल्या, काहीही झालं तरीही कधीच एकमेकांची साथ सोडायची नाही असं त्या दोघांनीही ठरवलेलं असतं. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. इकडे पाहायला मिळतं की ऊर्जा शौर्यला सांगत असते, हर्षवर्धन जहागीरदार यांनी विक्रांतला सोडलं. तेव्हा मात्र शौर्यला धक्काच बसलेला असतो. शौर्य म्हणतो, काय सांगतेस? तेव्हा ऊर्जा म्हणते, त्यांनी काहीच नाही, त्यांनी फक्त तिथे प्रश्न विचारले. इन्स्पेक्टर मानेची अवस्था जी होती ती पावसाळ्यासारखी झालेली होती. इन्स्पेक्टर मानेंना ते प्रश्न विचारत होते. इन्स्पेक्टर मानेंना ते म्हणत होते की विक्रांतची चौकशी केली का, विक्रांतला प्रश्न विचारले का? तर इन्स्पेक्टर माने हो म्हणाले, आणि इन्स्पेक्टर माने यांनी ज्या गोष्टी सांगितल्या मला तेवढ्यावरून स्पष्ट आणि क्लिअर होत होतं की काहीतरी वेगळा गोंधळ घातलाय. तेव्हा शौर्य म्हणत असतो, पण ऊर्जा, एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या, डॅडनी प्रोटोकॉलच्या बाहेर काहीच नाही केलेलं. तेव्हा ऊर्जा म्हणते, तेच तर ना, नेहमी हर्षवर्धन जहागीरदार तेच करतात, प्रोटोकॉल वापरतात. नेहमीच्या त्यांच्या पद्धतीने कितीतरी गुन्हेगारांना त्यांनी जामिनावर सोडवलेलं आहे. आता शौर्यला सुद्धा ह्या गोष्टी माहिती असतात, आणि आत्ताची जी गोष्ट घडलेली आहे ती एवढी विचित्र आहे की आत्ता पद्माही त्यांच्या घरातली आहे, आणि तिच्या बाबतीत हे सगळं झालेलं होतं. तेव्हा मात्र शौर्याला सगळं सत्य समजलेलं होतं, म्हणून तर शौर्याने ऊर्जाची साथ देण्याचं ठरवलेलं असतं. आणि एवढ्या मोठ्या गोष्टीमध्ये म्हणजे ऊर्जा आणि त्याच्यामध्ये जरी मैत्री नव्हती तरीही तो तिच्यासोबत होता हे त्याने कायमस्वरूपी ठरवलेलं होतं. आणि आत्ता मात्र गोष्टी अशा मोठ्याच वळणावरती चाललेल्या असतात. त्यासोबतच ऊर्जा सांगत असते की हे सगळं जे काय आहे ते चुकीचं आहे शौर्य, तुला माहीत नाही आहे आता ह्या सगळ्याचे काय परिणाम होणार आहेत. इकडे विक्रांत आलेला असतो. विक्रांत म्हणत असतो की डॅड, काय सांगू तुम्हाला, खरंच एवढ्या अशा पद्धतीने सगळं घडेल असं वाटलं नव्हतं. खरं तर ना, तिथे हर्षवर्धन अंकल आले आणि त्यांनी मानेंना विचारलं, तुम्ही विक्रांतला प्रश्न विचारले का, इन्व्हेस्टिगेशन केलं का? तेव्हा मानेंनी हो म्हणून सांगितलं. माने फक्त तो हो हो म्हणत होता, बाकीचं सगळं हर्षवर्धन अंकलनीच केलेलं आहे, आणि त्यांच्यामुळेच आज मी इथं बाहेर आलेलो आहे असं म्हणत विक्रांत आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलत असतो. आणि त्याचबरोबर विक्रांतला हे सांगायचं असतं की या सगळ्यामुळं खरं तर मी आत्ता बाहेर आहे आणि तो सुटलेला आहे. इकडे ऊर्जा म्हणत असते की जे काय घडलेलं आहे ते एवढ्या विचित्र पद्धतीने होईल असं मला वाटलं नव्हतं. आणि ऊर्जाला खरं तर टेन्शन आलेलं आहे की आता ह्या पद्धतीने त्यांनी विक्रांतला बाहेर काढलेलं आहे, तर आता त्यांची पुढची खेळी काय असणार आहे. त्यानंतर हर्षवर्धन जहागीरदार आणि विक्रांत बोलत असतात. हर्षवर्धन जहागीरदारने गनिमी कावा करत विक्रांतला बाहेर काढलेला आहे, कारण इकडे ऊर्जाचं सांगणं आहे की हर्षवर्धन जहागीरदारांनी तिथे त्या मानेंच्या डोक्यावर दुसरा इन्स्पेक्टर आणून बसवला, आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी बदलत गेल्या असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे विक्रांतच्या बाबतीत आता शिर्के जाम खुश झालेले असतात. शिर्के म्हणतात की हो, तुम्ही मला दिलेला शब्द पाळलेला आहे, माझं एक काम तर झालेलं आहे, आता पुढचं, असं म्हणत ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे विक्रांत आणि त्याचबरोबर त्याच्या बाबतीतल्या बऱ्याचशा गोष्टी आता ऊर्जा आणि शौर्यलासुद्धा माहिती झालेल्या असतात, आणि ते दोघंसुद्धा त्याच गोष्टींचा विचार करत असतात. इकडे शौर्याचं म्हणणं असतं की आपण हायकोर्टात अपील करूया, पण ऊर्जा सांगत असते की नाही, आपण हायकोर्टात अपील नाही करायचं, त्यांची पुढची चाल काय आहे ती बघायची. इकडं आता विक्रांत घरी निघालेला असतो. म्हणजे एवढं सगळं केलं, एखाद्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी पण त्याचा माज मात्र कमी झालेला नसतो. तो त्याच पद्धतीने बोलत असतो, वागत असतो, त्याला जराही त्याचं गांभीर्य नसतं किंवा त्याच्या चेहऱ्यावर कुठंही तो पश्चाताप दिसत नसता. तर इकडे हर्षवर्धन जहागीरदारने हे जे काही केलेलं आहे त्याचे परिणाम तर हर्षवर्धनला स्वतःलाच भोगायला लागणार आहे, त्याचा विचारही त्याने केलेला नाही आहे. कारण
आता शिर्केच्या विरोधात हर्षवर्धन गेलेला आहे, म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्या बाबतीत काय होणार आहे याचा अंदाज हर्षवर्धनला आलेलाच असणार आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आजीसाहेब आणि विजया बोलत असतात. विजयाला कोणाचा तरी कॉल आलेला असतो आणि त्यावरून ती आजीसाहेबांना सांगत असते की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. त्यावेळी आजीसाहेबांचं म्हणणं असतं की हो बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, बघ तुझा स्वभाव मला पूर्णपणे माहिती आहे गं. आता मला सांग, तू एखादी जबाबदारी घेतली तर ती पूर्ण करतेस ना, त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग आत्ताही मला सांग, तू शौर्य आणि ऊर्जा या दोघांना देवदर्शनाला घेऊन जायची जबाबदारी घेतलीस. मला माहिती आहे ऑब्व्हियसली तू लवकरच पूर्ण करणार आहे. मी त्यांना एक यादीच दिली, आता तुलाही ती लिस्ट देते म्हणजे झालं, कारण मी गुरुजींना विचारून ती लिस्ट बनवून घेतलेली आहे. आत्ता या काही दिवसांमधली शुभ दिवसांची ती यादी आहे, त्यांनाही दिलेली आहे. त्या 8 दिवसांमध्ये त्यांना देवदर्शनाला घेऊन जायचं आहे, कारण ऊर्जा किती दिवस दिव्याच्या रूममध्ये राहणार. कारण इकडे विजयाने चढ घातलेली असते की जोपर्यंत देवदर्शन होत नाही तोपर्यंत ऊर्जा ही इकडे दिव्याच्या रूममध्ये राहील, ती शौर्यासोबत राहू शकणार नाही, अशा पद्धतीची अट घातलेली होती. आणि त्यामुळंच आजींनी हा सगळा पर्याय शोधून काढलेला असतो. आता दिव्या मात्र तिथे येऊन थांबलेलीच असते. दिव्याला माहीत असतं की आता काय होणार आहे. मग दिव्याच्या डोक्यात विचार येतात. जेव्हा जेव्हा ऊर्जा ही शौर्यसोबत राहण्याचा विचार निघतो तेव्हा यांच्या चेहऱ्यावरचा रंग वेगळा झालेला असतो, उडालेला असतो. नक्की काय कारण आहे असा विचार तिच्या डोक्यात येतो आणि ती म्हणते की तुमचा काही प्लॅन आहे का, म्हणजे तुम्ही आणि डॅडने मिळून काही प्लॅन केला आहे का, असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र विजया म्हणते तू गप्प बस. आणि इकडे ती मनातल्या मनात म्हणते की नाही, मी तर जाऊच देणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा पण त्या दोघांना मी देवदर्शनाला जाऊ देणार नाही. इकडे आता ऊर्जेच्या बाबतीत बोलणं चालू आहे आणि विजयाच्या डोक्यात वेगळी चक्र फिरत आहेत. काही झालं तरीही लवकरात लवकर तिला मी घराच्या बाहेर काढणार आहे, असं सगळं ठरलेलं असतं. आता दिव्या म्हणते की नाही, यांचा जो काही प्लॅन आहे ना तो मला सगळा कळला पाहिजे. नक्की काय झालेलं आहे, हे या दोघांनी काय विचार केला आहे, हे सगळंच्या सगळं मला कळलं पाहिजे, असं डोक्यात चालू झालेलं असतं. इकडे ऊर्जा आणि शौर्य म्हणत असतात. शौर्य म्हणत असतो की ऊर्जा, जर का आपल्याला हायकोर्टात अपील करायचं असेल तर आपण हायकोर्टात अपील करूया. त्यावरती शौर्यला ऊर्जा म्हणते की नाही, आता आपल्याला विचार करावा लागणार आहे की नक्की काय करावं लागणार आहे याचा, कारण हायकोर्टात तर अपील करू शकत नाही. त्यांची पुढची चाल काय आहे, त्यांची पुढची खेळी काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की चालेल. आता शौर्य म्हणतो की हे बघ, काही झालं तरीही ऊर्जा, मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत आहे. आणि खरंच ते पैसे आपण पद्माला दिलेत ना, एकदम पैसे एवढे पद्माला द्यायला नको आहे. आपण काय करूया माहिती आहे का, तिला मी काही इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन समजून सांगतो आणि त्या पद्धतीने तिला ते पैसे इन्व्हेस्ट करायला सांगतो, म्हणजे तिला काही प्रॉब्लेमही होणार नाही, असं तो सांगत असतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की चालेल. कसं आहे माहिती आहे का, बरं झालं ते पैसे तिला मिळालेले आहेत ते, कारण तुला माहिती आहे का आत्ता तिची अवस्था खूप वाईट आहे रे. तिने माझ्याजवळ काही बोलली नाही पण आईजवळ सगळं बोलली. आईजवळ तिनं सगळ्या गोष्टी सांगितल्या. आत्ता ती खूप त्रासातून जाते, असं इकडे ऊर्जा शौर्याला सांगत असते. शौर्य म्हणत असतो पण मी तिला सांगितलं होतं ना, काही अडचण आली तरी मला सांगायचं म्हणून, मग तिनं मला का सांगितलेलं नाही आहे. ऊर्जा म्हणते की कसं आहे माहिती आहे ना पद्मा, आपल्याला माहिती आहे ना किती मान्य आहे ती, आणि तिने कष्ट करून कमवते, त्यामुळे तिने तुला सांगितलं नसेल. इकडे मात्र आता विक्रांत घरी आलेला असतो आणि त्यामुळं विक्रांतच्या आईला खूप आनंद झालेला आहे. खरं तर विक्रांतच्या आईचं असं म्हणणं होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये आपणच कुठेतरी दोषी आहोत, पण आता मात्र इकडे आनंद झाला आहे आणि आपल्या मुलाचं औक्षण करण्यासाठी आरतीचं ताट घेऊन ती दारात उभी आहे. जणू काही त्याने पराक्रम गाजवलेला आहे, म्हणून त्याचं औक्षण करून घरात घेतलं जात असतं. त्यासोबतच आता विक्रांतला ती म्हणत असते पाहता क्षणी, अगं अरे किती हे झालंयस रे, चुकलायस माझा विक्रांत. त्याचवेळी इकडे लगेचच अर्पिता म्हणते की हो ना खरंच विक्रांत, बरं झालं तू लवकर आलास, मलाही बरं वाटलं, मलाही खूप आनंद झाला. त्यावेळेस सगळेजण पाहत आहेत नक्की काय चाललंय, हा विचार डोक्यात चालू झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे हर्षवर्धन आणि त्याचबरोबर शिर्के यांच्याबद्दलचं जे बोलणं झालेलं आहे ते सांगितलं जातं. मग शिर्के म्हणतात की चला काही गोडाधोडाचं करणार आहात की नाही, का असंच राहणार आहात, असं शिर्के इकडे स्पष्टपणे विचारतात. तेव्हा अर्पिता म्हणते की हो हो चला गोडाधोडाचं केलंच पाहिजे ना, नक्की काय करायचं आहे असं शिर्केंचं म्हणणं चालू असतं. तेव्हा अर्पिता म्हणते की चला आपण जाऊया.
आणि मग इकडे विक्रांत विचार करतो की हे सगळं काय आहे, म्हणजे ही अशीच आहे का अजून पण. तेव्हा शिर्के सांगतात की हो. आता विक्रांतला आठवू लागतं की कोर्टामध्ये काय झालेलं होतं. कोर्टामध्ये ऊर्जाने त्याला जे प्रश्न विचारलेले होते की तू तिचा गळा आवळलेला आहेस, ओढणीने गळा आवळलेला आहेस, असे प्रश्न विचारलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे विक्रांत हादरलेला असतो आणि विक्रांत म्हणालेला असतो की नाही, माझ्या बाबतीत हे जे काही झालं आहे ते चुकीचं आहे. डॅड, तुम्ही शांत कसे राहू शकला? तुम्ही साधी एक फॅनची सुविधा माझ्यासाठी तिथं करू शकला नाही, तुम्ही मला चांगलं जेवण देऊ शकलेलं नाही, असं म्हणत तो इकडे शिर्केंना प्रश्न विचारत असतो. आणि त्याची खूप चिडचिड चाललेली असते की अशा वाईट परिस्थितीत मला राहावं लागलेलं आहे, मी ही गोष्ट कधीच सहन करू शकत नाही, असं म्हणत आता तो आरडाओरडा करू लागतो. तेव्हा मात्र शिर्के म्हणतात की शांत हो, शांत हो, असं म्हणत ते त्याला शांत करत असतात. पण तो काही केलं शांत होत नसतो. त्याची चिडचिड वाढलेली असते. आणि मग शिर्के त्याची समजूत घालतात, कारण तो डोक्याला हात लावून बसलेला आहे. का तर म्हणे 2 दिवस त्या घाणेरड्या ठिकाणी त्याला राहावं लागलं, जेलमध्ये त्याला राहावं लागलं, याचा त्याला त्रास होतोय. पण त्याने जे काही कृत्य केलेलं आहे त्याचा त्रास मात्र त्याला होत नसतो. आणि तरीही अशा मुलाला एक वडील पाठीशी घालत आहेत आणि त्याच्या बाबतीत हे सगळं बोलत आहेत. तेव्हा मात्र इकडे शिर्के म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, मला अजिबात फोकसमध्ये यायचं नव्हतं. काही झालं तरी हा सगळा एक प्लॅनचा भाग होता, म्हणून मी शांत राहिलो. नाही तर तुझ्यासाठी कोणत्याही सुविधा करणं माझ्यासाठी अवघड नव्हतं, असं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्याचवेळी तिकडे लगेचच विक्रांत म्हणत असतो की सोडायचं नाही त्या हर्षवर्धन जहागीरदारला. तेव्हा शिर्केही म्हणतात की हो, नाही सोडायचं त्याला, कारण त्याच्यामुळं तुला जेलमध्ये जावं लागलं. तेव्हा विक्रांत म्हणतो की खरंच डॅड, तुम्ही माझी साथ देणार आहात? तेव्हा शिर्के म्हणतात की हो, मी तुझीच साथ देणार आहे. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की खरंच, नक्की तुम्ही हे खरं बोलताय? खरं तर शिर्केंचं म्हणणं असतं की हो, मी खरंच बोलत आहे, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या माझ्या मुलांसाठी केलेल्या आहेत. कारण त्यांनी ती वेळच येऊ का दिली, तुला जेलमध्ये जाण्याची वेळच का आली तुझ्यावरती, हे सगळं घडायलाच नको होतं, असं शिर्केंचं म्हणणं असतं. आणि ते विक्रांतला बोलत असतात. विक्रांत म्हणत असतो की डॅड, आता मी शांत राहणार नाही, जे काही झालेलं आहे त्या सगळ्याचा बदला घ्यायचा आहे, असं म्हणत दोघंही प्लॅनिंग करत असतात. इकडे ऊर्जा पद्माला भेटलेली असते आणि पद्माला सांगत असते की हे बघ पद्मा, आता काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत आहे, काहीही झालं तरीही. आणि ही केस जी आहे ते आपण जिंकलेलो असलो तरी बाकीच्या भरपूर अडचणी आहेत, त्यामुळं त्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे, असं ऊर्जा पद्माला सांगत असते. पद्मा म्हणत असते की हो ताई, आणि ते पैसे ऊर्जाच्या हातात देते. ऊर्जा म्हणते हे काय आहे? पद्मा म्हणते की मी तुला 1 रुपयाही फी देऊ शकलेली नाही आहे, म्हणून हे देते, तुझं लग्न झालं, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यासाठी हे सगळं करते. तेव्हा ऊर्जा म्हणते की हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा पद्माचं असं म्हणणं असतं की मी तुला फी दिलेली नाही आहे ना, म्हणून मी माझ्या मनापासून हे सगळं तुझ्यासाठी करते. तेव्हा ऊर्जा म्हणते की हे बघ पद्मा, हे सगळं करायची अजिबात गरज नाही, या पैशांची गरज तुला आहे. पद्माचं यावर म्हणणं असतं की ताई, मला माहिती आहे तुझ्या घरात लग्न करून गेले, त्यांना जर एखादी व्यक्ती आवडली नाही तर विजयाबाई साहेब त्या व्यक्तीशी कशा वागतात ना, हे मला चांगलं माहिती आहे गं, त्याच्यामुळे मी तुला सांगते की तू काळजी घे. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, सगळं ठीक होईल. इकडे आता शिर्केंनी प्लॅन केलेला आहे की पहिलं त्या ऊर्जाला तिथून बाहेर काढायचं आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करायच्या, कारण त्या ऊर्जामुळे हे सगळं घडलेलं आहे. माझ्या अर्पिताची अवस्था ही झाली, ज्या माझ्या लेकीला मी हातावरच्या फोडांप्रमाणे जपलं होतं, ती लेक आज अशा अवस्थेत आहे. आणि माझ्या मुलाला त्या हर्षवर्धन जहागीरदारमुळं जेलमध्ये राहावं लागलेलं आहे, त्यामुळं मी सोडणार नाही, असा विचार शिर्केंच्या मनात सुरू झालेला असतो. आणि त्याचवेळी ते म्हणतात की काळजी करू नको. त्यावरती विक्रांत म्हणत असतो पण त्यांनी मला सोडवले तरी तुम्ही. तेव्हा शिर्के म्हणतात कसं माहिती आहे का, दिलेला शब्द पाळला नाही आहे ना, जरी सोडवलेलं असलं तरीही त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही आहे, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना थोड्या विचित्र पद्धतीने झालेल्या आहेत. आपल्याला या सगळ्याचा शांतपणे विचार करावा लागणार आहे. इकडे ऊर्जा आणि पद्मा दोघीही बोलत असतात. आणि ऊर्जा म्हणत असते की कसं आहे पद्मा, तू मला काही सांगितलं नाहीत, पण तू आईच्या जवळ बोलली ना, मग आईनं मला सगळं सांगितलं, तुला माहीत नाही आहे, पण आई आणि मी आम्ही दोघीही एकमेकींबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतो, असं म्हणत ऊर्जा पद्माला धीर देत असते. तिला सांगत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि जरी आता पुढे काही प्रॉब्लेम झाला किंवा काय, तर आपण आहोत, मी आहे तुझ्यासोबत खंबीरपणे उभी, तुला काळजी करायची अजिबात गरज नाही, असं म्हणत ऊर्जाने पद्माला एक आधार दिलेला असतो. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन जहागीरदार आणि शिर्के भेटलेले असतात. शिर्केंचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आता हे लग्नाचे सनई चौघडे वाजलेच पाहिजेत, कारण आता लवकरात लवकर
अर्पिता तुमच्या घरची सून आणि तीर्था आमच्या घरची सून झाली पाहिजे. तुम्ही माझ्या विक्रांतसोबत लग्न लावून द्यायचं तुमच्या मुलीचं ठरवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन पाहत असतो. तर इकडे दिग्विजय शिर्के म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, तुमच्या लक्षात नाही आलेलं, पण मी सांगून ठेवतो, जर का ती मुलगी बाहेर नाही आली तर म्हणजे तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढायचं आहे, असा सगळा प्लॅन यांनी आखलेला असतो. आता मात्र या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्यावरून शिर्केंनी ठरवलेलं आहे की 8 दिवसाच्या आत ऊर्जाला बाहेर काढायचं आणि तुम्हाला ते जमणार नसेल तर मी ते करेल असं सुद्धा सांगितलेलं असतं. तर हर्षवर्धन आता त्यांच्याकडे पाहत असतो. शिर्के म्हणत असतात की हे अशाच पद्धतीने होणार आहे. त्याचबरोबर इकडे शौर्य आणि ऊर्जा बाहेर फिरायला गेलेले असतात. दोघंही कुल्फी खात असतात आणि अचानक ऊर्जाच्या हातातली कुल्फी खाली पडते. मग शौर्य त्याच्या हातातली जी कुल्फी आहे ती ऊर्जाला खाऊ घालतो आणि तो तिच्याकडे पाहत असतो. दोघंही एकमेकांना सांगतात की आयुष्यभर आपण एकमेकांची साथ द्यायची आहे, एकमेकांची साथ अजिबात सोडायची नाही, असं त्यांनी एकमेकांना सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.